You're going to domestic or international? Domestic. What airline? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी आहे मृणाल आणि मी आहे ललित, आणि आम्ही आहोत सहप्रवासी. सो आम्ही आलो आहोत मेलबर्नमध्ये. सो वेलकम टू मेलबर्न. आणि आम्ही ॲक्च्युली सकाळी अर्ली मॉर्निंग निघालेलो आणि आता ऑलमोस्ट 12 वाजले आहेत. आम्ही इथे लँड केलं आहे आणि आम्ही इथून आता रेंटल कार पिकअप आमची केली आहे आणि आम्ही ते क्विक ट्रिपसाठी आलो आहे. 3 दिवसांसाठी इथे आम्ही आहोत. उद्या आणि परवा इंटरेस्टिंग डे असणार आहे आणि आज आम्ही थोडासा असा कॅज्युअल ठेवला आहे. विल जस्ट सी की काय करायचं आहे. आता पहिला प्लॅन असा आहे की वी आर गोइंग टू गो अँड चेक आउट द प्रॉपर्टी दॅट वी आर स्टेईंग इन अँड देन काहीतरी लंच करू अँड देन विल सी काय करायचं आहे. येस, आज फक्त सिटी वॉक असणार आहे. जनरल इथे तिथे फिरणार. इथे खूप फेमस मार्केट आहे, विक्टोरिया मार्केट. कदाचित तिथे जाऊ संध्याकाळी आणि रात्री जवळच डिनर करणार. मेलबर्न मध्ये खायला खूप चांगले प्लेसेस आहेत, खूप आहेत कम्पेअर टू ब्रिस्बेन. सो ते करणार. मेन आमची जी ट्रिप आहे ती उद्या आणि परवा आहे. आणि परवा आम्ही रात्रीच्या फ्लाईटने येणार आहोत परत. सो लेट्स गो, लेट्स एक्सप्लोर मेलबर्न. ओके, सो आम्ही स्टार्ट केली आहे आमची जर्नी. आणि जस्ट क्विक इन्फॉर्मेशन, इफ यू आर कमिंग टू मेलबर्न, ह्यांचं कार रेंटलची जे लोकेशन आहे ना, ते एअरपोर्टला बाहेर यावं लागतं आणि यू हॅव टू क्रॉस थोडंसं ते पेडेस्ट्रियन क्रॉसिंग वगैरे आहे तिथे. अँड देन कार पिकअपची पूर्ण त्या कंपनी सगळ्या ज्या आहेत, 60 हर्ट्स, युरोप कार, बजेट, एव्हरीथिंग, तर सगळ्या लाईनीत आहेत. बट इट्स आउटसाइड द एअरपोर्ट, थोडंसं लांब आहे ते. अँड देन यू कॅन वेरेवर तुम्ही तिकडनं बुकिंग केली असेल ते करू शकता. इफ कार पिकअप नसेल करायची आणि रेंटल तुम्हाला नसेल करायची आणि तुम्हाला सिटीमध्ये ट्रॅव्हल करायचं असेल, तर इथे एक खूप चांगला ऑप्शन आहे, तो म्हणजे स्काय बस. जे एअरपोर्टवरून निघतात त्या बसेस सिटीमध्ये जायला. सो सिटीमधून मग तुम्ही ऑफकोर्स इथे ट्रॅम्स आहेत किंवा बस, ट्रेन करू शकता. बट सिटीपर्यंत जर जायचं असेल, कारण थोडंसं ह्यांचं एअरपोर्ट सिटीपासून लांब आहे, यू कॅन टेक स्काय बस इफ यू डोंट वॉन्ट टू रेंट अ कार. मालाड आलं, मालाड. समथिंग दॅट वी डोंट गेट टू सी इन ब्रिस्बेन इज ट्रॅफिक. एवढं हायवे वरती Slide right onto the Montague Street ramp. भरपूरच आहे ट्रॅफिक. सो हे आहे सदर्न क्रॉस स्टेशन. सो इफ यू टेक द स्काय बस, तुम्ही इथे उतरता आणि हे एकदम असं सिटीमध्येच आहे. सो यू कॅन देन कम हिअर अँड टेक अ ट्रॅम विच इज दिस, किंवा बस, कॅब. इथे बरेच ऑप्शन्स आहेत जर तुमची कार रेंटल नसेल. सो खूप मेहनत करून आणि खूप फेऱ्या मारून आम्ही फायनली आमच्या एअरबीएनबीवर आलो आहोत. ह्यावेळेला आम्ही सिटीमध्ये एअरबीएनबी बुक केली आहे. आम्ही कधी कधी हॉटेल्स पण प्रिफर करतो, बट ह्यावेळेला आम्ही एअरबीएनबी सिलेक्ट केलेला आहे. सो ही 1 बेडरूम अपार्टमेंट प्रॉपर्टी आहे. 2 दिवसांसाठी इनफ आहे. अँड ॲज वी एंटर पहिला दिसतं असा हा क्यूट छोटूसा किचन. फुल्ली फंक्शनल किचन आहे. गॅस आहे, केटल आहे, मायक्रोवेव्ह आहे, फ्रीज आहे. लेट्स सी फ्रीजमध्ये काही आहे का. काही नाही, फ्रीज इज एम्प्टी. फक्त दूध आहे. बट आय थिंक म्हणजे जर कोण जास्त टाईमसाठी येणार असेल तर फुल्ली फंक्शनल किचन आहे. यू कॅन कम अँड कुक इफ यू लाईक. अवन पण आहे, सो चांगलंच आहे. देन ॲज वी एंटर हिअर, इथे आहे छोटीशी क्यूटशी लॉन्ड्री त्यांनी दिली आहे. वॉशर, ड्रायर अँड देन क्यूट स्मॉल बाथटब. छोटूसा आहे ॲक्च्युली बाथटब, बट ठीक आहे. अँड देन इथे आल्यावरती हा असतो माझा फेवरेट एरिया विच इज द क्लॉझेट. सो मला क्लॉझेट्स खूप आवडतात. छोटूसा आहे बट ठीक आहे. पेडेस्टल फॅन, व्हॅक्यूम वगैरे, एक्स्ट्रा ब्लँकेट्स ह्यांनी दिलेले आहेत इथे. अँड द बेस्ट पार्ट ऑफ द अपार्टमेंट, द बेडरूम. क्यूट बेडरूम आहे एकदम. छोटूसा बेड आहे इथे.
स्पेशियस आहे. इकडे हे चेस्ट ऑफ ड्रॉर्स आहे काही स्टोअर करायचं असेल तर. आणि व्ह्यू एवढा सुंदर आहे, म्हणजे फार काही व्ह्यू नाही आहे ॲक्च्युली, सगळ्या बिल्डिंग्सच आहे, बट इट्स फाईन. थोडं एअरी आहे, हे आम्ही ओपन नाही केलं आहे अजून. आणि त्यांनी बाहेर बसायला मस्त असे क्यूट छोटूसा टेबल दिलं आहे फॉर 2 people. मे बी विल डू अर ब्रेकफास्ट हिअर पॉसिबली, और विल सी इव्हनिंगमध्ये काहीतरी वी कॅन कम अँड सिट हिअर. आणि लेट्स गो टू द लिव्हिंग रूम. इथून पण आहे ॲक्सेस आणि तिथून पण आहे. लिव्हिंग रूममध्ये त्यांनी मोठासा असा सोफा दिला आहे, एल शेप. वीव गॉट अ सेंटर टेबल, वीव गॉट अ TV आणि मॅसिव्ह TV टेबल ॲज वेल. खूप जास्त प्लॅन्ट्स आहेत ना अपार्टमेंटमध्ये, नोटीस इथे आहे, इथे आहे, तिथे आतमध्ये पण होतो. आणि हा आहे डायनिंग टेबल डिनर लंच करायला. सो ही प्रॉपर्टी आम्ही बुक केली आहे सिटीमध्येच. थोडासा आम्हाला प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली, ह्यांचा पार्किंगचा इश्यू होता थोडासा कन्स्ट्रक्शन वर्कमुळे. सो आम्हाला खूप असं चक्रा माराव्या लागला. सो फायनली आफ्टर 30 minutes वी रीच्ड हिअर. आता आम्ही खूप भूक लागली आहे आम्हाला आता, कारण आम्ही सकाळी जे निघालो आहे, वी हॅवंट हॅड आवर लंच येट आणि आता ऑलमोस्ट 2:30 झालेत. सो फर्स्ट थिंग वॉट यू गोइंग टू डू इज गो अँड हॅव सम लंच. सो लेट्स गो. ओके, सो आमचा लंच आता जस्ट झालेला आहे. आम्ही लंचचा काही शॉर्ट्स नाही घेतले कारण आम्हाला खूप भूक लागलेली. सो वी जस्ट एट आणि जे जवळच घेतलं दिसलं ते ठीक आहे, जेवण ओके होतं. वी जस्ट हॅड टू लाईक पोट भरण्यापुरतं आम्ही आता काहीतरी खाल्लेलं आहे आणि आम्ही निघालो आहोत. आता फायनली आमची ट्रिप सुरू करतोय आम्ही इथून. आता सध्या तरी मेलबर्न सिटीमध्येच फिरणार आहोत ताई. हां, सो बघू. अजून आम्ही काही आयटनरी नाही आहे, काही मॅप नाही, आम्ही बस निघालो आहे. सो पहिले फ्लिंडर स्ट्रीटला जाऊया. हां, फ्लिंडर स्ट्रीटला जाऊया, मग तिथे फिरूया आणि मग नंतर बघू. येस. सो आता आम्ही जातोय फ्लिंडर स्ट्रीट स्टेशनला आणि आज थंडी आहे थोडीफार. हो, ॲक्च्युली बिफोर दॅट सॉरी, आमच्या पाठी इथे मेलबर्नचं सी लाईफ आहे. लहान मुलांसाठी वगैरे खूप चांगल्या ॲक्टिव्हिटीज आहे करायला जर टाईमपास करायचा असेल तर. बट या कमिंग टू वेदर, ॲक्च्युली आम्हाला वाटलेलं खूप जास्त थंडी असेल, कारण लास्ट टाईम आम्ही आलो तेव्हा इट वॉज फ्रीझिंग आणि आम्ही प्रॉपर कवर्ड नव्हतो त्यावेळेला. आम्ही त्यावेळेला ग्लव्ज वगैरे वी हॅड टू परचेस, बट दिस टाईम आम्ही प्रिपेअर्ड आलो आहे. बट इट्स नॉट सो कोल्ड, मॅनेजेबल कोल्ड. हां, म्हणजे ही एवढी थंडी ब्रिस्बेनमध्ये थंडीत असते. हां हां, ही ह्यांचं आता ही ह्यांची समरची थंडी आहे. हो, वरती ट्रेन झाली. चला. सो आता आम्ही फ्लिंडर स्ट्रीटला जाऊन मग परत ब्लॉगिंग चालू. बापरे, खतरनाक आवाज आहे. हा आहे ट्रेनचा आवाज आणि हा आहे क्रॉसिंगचा आवाज. म्हणून इथे बघ केवढे लाईन मध्ये हे आहेत बघ ना, असे ते होल्स. हो, ते बघ, तेच रेकॉर्ड करतो. बघू. Where are we looking? सो माझ्या मागे जे तुम्ही आता बघताय ते आहे फ्लिंडर स्ट्रीट स्टेशन. ऑस्ट्रेलियाचं सर्वात जुनं स्टेशन आहे आणि अजूनही फंक्शनल आहे. तिकडनं ट्रेन्स वगैरे बऱ्याचशा दिसतात. म्हणजे जसं मुंबईचं VT स्टेशन आहे तसंच आहे, तेवढंच जुनं आहे. इनफॅक्ट त्याच्याहून पण जास्त जुनं आहे हे. आणि आता माझ्या समोर जे आहे मी जिथे बसलो आहे ते आहे सेंट पॉल्स कॅथेड्रल. ते पण खूप सुंदर आहे, आतमध्ये बघण्यासारखं आहे ते. त्यातलं जे आर्किटेक्चर आहे ते तुम्हाला गोव्याचं जे फेमस चर्च आहे त्याचं मला आता नाव नाही माहिती, त्याच्यासारखंच आहे सिमिलर. आणि माझ्या जस्ट मागे हे फेडरेशन स्क्वेअर आहे. तिथे आता काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण ही पण एक खूप छान आहे जागा व्हिजिट करण्यासाठी आणि एक छान इव्हनिंग स्पेंड करण्यासाठी.
आता आम्ही आलो आहोत मेलबर्नच्या फेमस ग्रॅफिटी लेनमध्ये. ही एकदम सिटीमध्येच एक लेन आहे आणि तुम्ही बघू शकता वॉलवरती पूर्ण ग्रॅफिटी आर्ट केलेले आहे वेगवेगळ्या आर्टिस्ट्सनी. सो लेट्स गो अँड चेक आउट. सो इथे ना लोक फक्त फोटो काढायला येतात आणि इकडे हे वेगवेगळे आर्ट फॉर्म्स जे केलेले आहेत ते चेकआउट करायला येतात. बाकी इथे काही नाही, जस्ट अ लेन विथ लॉट ऑफ आर्ट फॉर्म. See how the inside of my brain looks like, overthinking and all of that. सो आम्ही आलो आहे आमच्या फेवरेट बेकरीमध्ये, जी आम्ही पहिला डिस्कवर केलेली ॲक्च्युली मेलबर्नमध्ये अँड देन वी रिअलाइज की ती ब्रिस्बेनमध्ये पण आहे. सो तेव्हापासून ते आमचं स्टेपल आहे. सो आम्ही ऑर्डर केले आहे 2 चॉकलेट क्रॉसॉन्स. लेट्स बिगिन. सो आम्ही आमच्या फेवरेट ठिकाणी पोहोचलो, पण ते 5 मिनिटात बंद होत होतं. सो आम्ही पटकन 2 पेनो चॉकला घेतले, कॅप्युचिनो घेतलं आणि निघालो. बट टेस्ट इज रिअली गुड. त्यांचे क्रॉसॉन्स आम्हाला स्पेशली आवडतात कारण की खूप क्रिस्पी असतात, फ्रेश असतात आणि इट मेक्स अवर डे. Yeah. And we were not even looking for the croissants. आम्ही रँडमली आम्ही ऍक्च्युली जातोय आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, पण रँडमली आम्हाला हे प्लेस दिसली आणि आम्हाला दिसलं ते. Yeah. Also one more thing I noticed here इथे रँडमली रस्त्यावर चालता चालता असे ब्रँडेड शॉप्स आहेत. म्हणजे इथे समोर पाठीला लुई विटॉन आहे, पाठी शनेल होतं, इथे पण लुई वे होतं. सो रँडमली देर आर लाईक ब्रँडेड शॉप्स हिअर. आणि या ब्रँडची नावं मला माहिती पण नाही. हा इथे गुची पण आहे, समोरच दिसलंय बघ गुची लेफ्टला. ट्रॅममध्ये बसते. सो मूव्ही लवर्ससाठी ही एक खूप महत्त्वाची जागा आहे जिथे मी आता उभा आहे. ती आहे आयमॅक्स मेलबर्न. आणि ही हा तो थिएटर आहे ज्याच्यात जगातला सर्वात मोठा आयमॅक्स आहे. म्हणजे ते ट्रेडिशनल 1570 फिल्म प्रोजेक्टर जो आहे सर्वात मोठा 16K रेझोल्युशनचा, तो इथेच आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर हे आता जो नेक्स्ट मूवी येणार आहे क्रिस्टोफर नॉलनचा ओडिसी, तो पूर्णपणे 1570 फिल्म फॉर्मॅटमध्ये आहे, 1.43:1 ॲस्पेक्ट रेशोमध्ये. आणि तो आय थिंक क्रिस्टोफर नॉलन इथे स्वतः येणार आहे जुलैमध्ये त्याचं प्रोजेक्शन करण्यासाठी. सो जे फिल्म लवर्स आहेत आयमॅक्सवाले त्यांनी ते नक्की यावं. सो मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत आता आमच्या हॉटेल रूमवरती आणि हां आम्ही आलेलो आहोत आमच्या एअरबीएनबीमध्ये. आणि तरी बऱ्यापैकी मोठा होता आमचा दिवस आज. बट त्याच्यानंतर आम्ही खूप चांगला दिवस स्पेंड केला. म्हणजे जो कमी टाईम आम्ही आयडियली आय थिंक आम्ही 3 वाजता प्रॉपर फिरायला चालू केलं आणि मग गेलो. पहिलं कुठे गेलो आपण? फ्लिंडर स्ट्रीट स्टेशन. फ्लिंडर स्ट्रीट स्टेशन जे की ऑस्ट्रेलियाचं सर्वात जुनं स्टेशन होतं. म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे आहे तसंच त्याच्यासारखंच आहे. बट तिथून आम्ही नंतर पुढेच एक ग्रॅफिटी लेन म्हणून आहे जी इकडची खूप फेमस लेन आहे. तिथे छान गेलो, मस्त फोटोज वगैरे काढले. खूप तिकडे नेहमी गर्दी असते, सो यू कांट एक्सपेक्ट की तिकडे
छानसे सोलो शॉट्स किंवा काहीतरी असं मिळतील तिकडे नेहमी. हो नेहमी, म्हणजे आज तर फ्रायडे होता, वर्किंग डे होता, तरी लोकांची गर्दी होती. या तिथून आम्ही नंतर गेलो आयमॅक्सला. आयमॅक्स मेलबर्न जे इथे आहे ते ललितचं डेस्टिनेशन होतं, त्याला तिकडे जायचंच होतं. सो आम्ही त्या निमित्ताने ट्रॅममध्ये सुद्धा बसलो, कारण ते थोडंसं लांब होतं सिटीपासून. सो वी टूक अ ट्रॅम आणि आम्ही तिथे पोचलो. सो तिथून आम्ही निघालो आणि वी वर सपोज टू गो टू द श्राईन ऑफ रिमेंबरन्स. बट आणि बसमध्ये सुद्धा आम्ही बसलो, बट ते 5 वाजता 5ला बंद होतं. आणि आम्हाला रिअलाइज नाही झालं की 5 वाजून गेलेत का. 6:30 ऑलरेडी वाजलेले, पण आम्हाला असं वाटत होतं की 4:30 वाजतात. खूप ऊन होतं. सो आम्ही थोडा प्लॅनमध्ये चेंज केला. आम्ही बसनी मग सिटीमध्ये आलो आणि सिटीमध्येच आम्ही ते स्वॉन्स्टन स्ट्रीटवरच फिरत होतो. आणि ॲक्च्युली लकीली आम्हाला वेदर थोडं चांगलं मिळालं. आय डोंट वॉन्ट टू जिंक्स इट फॉर टुमॉरो अँड डे आफ्टर, बट आज कम्पॅरेटिव्हली थोडंसं कमी थंड होतं. आणि वी जस्ट कॉल्ड इट अ डे आफ्टर दॅट. आम्ही मग डिनर केला आणि डिनर करून आता आम्ही परत आमच्या एअरबीएनबीवर आलो आहोत, कारण उद्या आमचा दिवस खूप लवकर सुरू होणार आहे. हो, उद्या सकाळी 6 वाजता आम्ही निघणार आहोत ग्रेट ओशन रोडची पूर्ण ट्रिप करण्यासाठी. येस. लाईक इट्स गोइंग टू बी अ कोस्टल रोड. सो म्हणून आम्ही आजचा व्लॉग इथे फिनिश करतो आहे. ग्रेट ओशन रोडचा व्लॉग दुसरा असणार आहे जो आम्ही उद्या शूट करणार आहोत. तो भेटू आम्ही तुम्हाला उद्या फ्रॉम द ग्रेट ओशन रोड.